स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील किंवा NMSच्या एक्झाम्स असतील तेव्हा आपल्याला हा घटक फार महत्त्वाचा ठरणार आहे. चला तर मग जास्त वेळ न करता मी सर्वांचं स्वागत करते आजच्या या सेशनमध्ये, ज्याचं नाव आहे नाणी आणि नोटा. बघा, पहिला प्रश्न आहे आपला 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये आणि 100 रुपये अशा प्रत्येकी 5 नोटा हेमंतने बँकेत जमा करून त्या बदल्यात 5 रुपयाच्या सुट्ट्या नोटा घेतल्या. तर 5 रुपयाच्या एकूण नोटा किती? ठीक आहे, प्रश्न तुम्हाला फळ्यावरती दिसतोय. आपण सोडवायला सुरू करूया. बघा, हेमंतने काय केले, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये आणि 50 रुपये आणि 100 रुपयाच्या प्रत्येकी 5 नोटा अशा त्याने बँकेत जमा केलेल्या आहेत. प्रत्येकी 5 नोटा म्हटले की सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत, तर एकूण रक्कम काढून घेणार आहोत. तर एकूण रक्कम बघा, 5 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे 5 5 25. जे काही उत्तर असेल ते बरोबर चिन्ह करून इथं लिहायचं. थोडंसं बरोबर चिन्हापासून लांब लिहायचं, कारण 10 रुपयाच्या 5 नोटा 100 रुपयाच्या 5 नोटा करताना ती संख्या वाढणार आहे आणि दशक एकस्थानचं भान आपल्याला नेहमी ठेवायचं आहे की कोणती संख्या कुठे लिहायची. त्यानंतर काय हो, तर 10 रुपयाच्या किती नोट आहेत, पुन्हा 5 नोटा. 10 रुपयाच्या 5 नोट, 10 पंचे 50, म्हणजे 10 रुपयाचे किती रुपये आहेत आपल्याकडे, टोटल 50 रुपये. त्यानंतर 20 रुपयाच्या 5 नोट, 20 गुणिले 5 बरोबर 100. म्हणजे 20 रुपयाच्या 5 नोटा असतील तर किती रुपये होणार आहेत त्याचे, 100 रुपये. त्यानंतर 50 रुपयाच्या 5 नोटा, म्हणजे समजा 50च्या 5 नोटा असतील तर किती रुपये होणार आहेत, 250 रुपये. ठीक आहे. त्यानंतर 100च्या 5 नोटा, याचे किती रुपये होणार आहेत, 500 रुपये. बघा, शतक, दशक, एकक स्थान व्यवस्थित एकाखाली एक आपण लिहिलेलं आहे. आता या सगळ्यांची आपण करायची आहे बेरीज. याचं उत्तर येते 5. 5 आणि 5 10 आणि 2 12, हातच्याला 1 आणि 9, म्हणजे 925 रुपये त्यानं बँकेत जमा केलेले आहेत आणि या बदल्यात त्याला 5 रुपयाच्या सुट्ट्या नोटा पाहिजे. तर विद्यार्थी मित्र, लक्षात ठेवा, मोठ्या संख्येचे सुट्टे पैसे करत असताना ज्या रुपयात त्यांना सुट्टे पैसे करायचे त्यांनी त्या मोठ्या संख्येस किंवा त्या मोठ्या रकमेस भागायचं आहे. 925 भागिले 5. चला, 5 ने भाग घालवा. 5 एके 5, 5 एके 5 उरले 4, 42 तयार झालं. 5 8 40 उरले 2 आणि 5 5 25, म्हणजे 185 नोटा 5 रुपयाच्या हेमंतला बँकेकडून मिळणार आहे. प्रश्न प्रकार कळाला असेल. चला आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र हो, राधिकाने 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये व 500च्या प्रत्येकी 2 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या 10 रुपयाच्या नोटा मागितल्या. बघा, मगाशी जसा प्रश्न होता अगदी तसा प्रश्न आहे. 50, 100, 200 आणि 500च्या राधिकाने प्रत्येकी 2 नोटा बँकेत दिलेत आणि त्या बदल्यात तिला 10 रुपयाच्या सुट्ट्या नोटा पाहिजेत. सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, तर एकूण रक्कम काढून घेणार आहोत. 50 गुणिले 50च्या 2 नोट, 100 गुणिले 100च्या 2 नोट, 200 गुणिले, म्हणजे 200च्या नोटा किती आहेत, 2 आहेत. त्यानंतर 500, 500च्या नोटा किती आहेत, 2 आहेत. चला तर मग आपण आता रक्कम काढूया. 5 दुनी 10, म्हणजे 100 झालेले आहेत. 100 दुनी 200, 2 दुनी 400 आणि 5 दुनी 10, म्हणजे इथं 1000 येणार. दशक एकस्थान असं व्यवस्थित बघायचंय. हे शून्याला 0 0 0,
शून्याला शून्य शून्य शून्य, इथे 7 आणि हा 1, म्हणजे एकूण 1700 रुपये तिने बँकेत जमा केले. आणि मगाशी आपण म्हटलो की सुट्टे करायचे असतील तर ज्या किमतीचे सुट्टे करायचे आहेत आपल्याला, तर त्या किमतीने आपल्याला त्याला भागायचंय. तर आता याला 10 रुपयाच्या नोटा पाहिजेत, म्हणून 1700 भागिले 10 आणि शून्याला शून्य निघून गेला, तर मग आपलं उत्तर येतंय 170. म्हणजे 10 रुपयाच्या तिला किती नोटा मिळतील बँकेकडून, तर 170 नोटा मिळणार आहेत. बघा पुढचा प्रश्न आहे, रमेशकडे 50, 100, 2000च्या प्रत्येकी 2 नोटा आहेत. तर जर त्याला 50 रुपये सुट्टे करून ती रक्कम हवी असेल तर 50च्या एकूण नोटा किती? प्रश्न प्रकार तोच आहे, फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने दर्शवलाय. इथं सुद्धा आधी पूर्ण रक्कम काढून आपल्याला घ्यायची आहे. 50 गुणिले किती नोटा सांगितले, प्रत्येकी 2 नोटा. त्यानंतर 100 गुणिले प्रत्येकी 2 नोटा आणि 2000 गुणिले 2. व्यवस्थित एकाखाली एक मांडणी करून घ्यायची आहे. 50 गुणिले 2 100, 100 गुणिले 2 200, 2000 गुणिले 2 4000. म्हणजे किती रक्कम आहे त्याच्याकडे, 4300 रुपयाची रक्कम त्याच्याकडे आहे. आता ही रक्कम त्याला कशामध्ये कन्वर्ट करायची आहे, तर 50 रुपयामध्ये करायची आहे. तर 4300 ला 50 ने भागूया आपण. ठीक आहे, बघा परत शून्याला शून्य गेला, 5 एके 5, 5 8 40, राहिले 3, 5 सक 30. म्हणजे 86 नोटा 50 रुपयाच्या त्याला सुट्टे म्हणून मिळतील. किती, 86 नोटा 50 रुपयाच्या त्याला सुट्टे म्हणून मिळतील. चला आता हा नवीन प्रश्न प्रकार. शाळेतील 40 मुलांनी सहलीसाठी प्रत्येकी 260 रुपये जमा केले. त्यामध्ये 200 रुपयाच्या 45 नोटा आणि उरलेल्या 5 रुपयाच्या होत्या. तर त्यात 5 रुपयाच्या नोटा किती? इथं सुद्धा आधी आपल्याला एकूण रक्कम काढून घ्यायची आहे. बघा एका मुलाने किती जमा केले, 260 रुपये. मग 40 मुलांनी किती जमा केले असतील, प्रश्नचिन्ह, हे आपल्याला काढायचंय. मग एकावरून अनेक काढत असताना आपण काय करतो, गुणाकार करतो, आणि अनेकावरून एक काढत असताना भागाकार. तर 260 गुणिले 40, हे दोनही शून्य आपण उतरून घेतले. 6 चोक 24, हातच्याला 2, 4 दुनी 8 आणि हे 2 10, म्हणजे 10,400 रुपये टोटल रक्कम जमा झालेली आहे. किती रक्कम जमा झाले, 10,400 रुपये. आता याच्यामध्ये 200 रुपयाच्या किती नोटा आहेत, तर 45 नोटा. तर आपल्याला 200 रुपयाची एकूण रक्कम काढून घ्यायची. 200 ची एकूण रक्कम, एकूण रक्कम. आता ही 200 ची एकूण रक्कम किती आहे बरं, 200 गुणिले किती नोट आहेत, 45. चला हे दोनही शून्य उतरून घेतले. 0 0, 5 दुनी 10, हातच्याला 1, 4 दुनी 8 आणि 1 9, म्हणजे 9,000 रुपये एवढी 200च्या नोटेपासून बनणारी रक्कम आहे. मग उरले किती, हे 9,000 आपल्याला आता या 10,400 मधून वजा करायचे आहेत. मग आपल्याकडे उत्तर राहते 0 0 4 1, 1,400. आणि हे जे उरलेले 1,400 रुपये आहेत, हे काय आहेत, आपल्याला 5 रुपयाच्या नोटावाले आहेत. तर आपल्याला काढायचं की 5 रुपयाच्या एकूण नोटा किती असतील. मग मगाशी सुद्धा सांगितलं, एकूण रकमेची सुट्टी जी करायची आहे त्यांनी आपण त्या एकूण रकमेला भागतो. मग 1400 चे आपल्याला 5 रुपये मध्ये सुट्टे करून पाहिजेत, म्हणून 1400 भागिले 5, 5 एके 5, 5 दून 10, 5 8 40 आणि हे वरचा 0, म्हणजे 280 नोटा या 5 रुपयाच्या बनणार आहेत. कळलं? हा प्रश्न मी पुन्हा एकदा तुम्हाला सोडून दाखवते बघा. काय केलं इथं आपण,
शाळेतील एका मुलाने काय केले 260 रुपये जमा केले. त्या पद्धतीनं आपल्याला काढायचंय की 40 मुलांनी 260 म्हणजे एकाने जर 260 जमा केले तर 40 मुलांनी किती केले असतील. आणि आपण एकावरून अनेक काढताना काय करतो गुणाकार आणि अनेकावरून एक काढताना काय करतो भागाकार. तर त्या पद्धतीनं सुरुवातीला आपल्याला काय करायचंय की 40 गुणिले 260 आपल्याला करून घ्यायचं. ठीक आहे, चला इथं करूया आपण 40 गुणिले 260 इथं वर घेते मी. ठीक आहे, कळायला सोपं जातं. मग हे 2 शून्य उतरून घेतले. 6 चोक 24, हातच्याला 2, 4 दुनी 8, 9 10 म्हणजे 10,400 रुपये सहलीसाठी जमा झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये 200च्या 45 नोट आहेत. मग 200ची रक्कम काढूया आपण. 200ची रक्कम एकूण रक्कम म्हणूया. एकूण दोनशेची एकूण रक्कम. ठीक आहे, ठीक आहे. 200ची एकूण रक्कम बरोबर 200 गुणिले 45 म्हणजेच किती. हे वरचे 2 शून्य उतरून घेतले. 5 दुनी 10, हातच्याला 1, 4 दुनी 8 आणि 1 9. 9,000 रुपये काय झाले 200चे 9,000 रुपये झालेले आहेत. आता उरलेली रक्कम कितीची आहे ते काढण्यासाठी काय करायचंय 10,400 वजा 9,000 आपल्याला करायचे आहेत. म्हणजे उरलेली आपल्याला रक्कम मिळते 1,400. आणि या 1,400 चे सुट्टे कशामध्ये आपल्याला हवेत 1,400 चे सुट्टे हवे आहेत आपल्याला 5 रुपयाच्या नोटेत. एकूण रकमेला ज्यांनी सुट्टे पाहिजे त्यांनी भागतो. 5 एके 5, 5 दुनी 10, 5 8 40 आणि 0 म्हणजे 280 नोटा 5 रुपयाच्या असणार आहेत. बघा पुढचा प्रश्न. सहलीसाठी प्रत्येकी 350 याप्रमाणे 60 मुलांनी पैसे जमा केले. जर त्यामध्ये 500च्या 22 नोटा असतील तर उर्वरित नोटा 20 रुपयाच्या असतील तर उर्वरित नोटा 20 रुपयाच्या असतील तर 20 रुपयाच्या एकूण नोटा किती. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे. पुढचा प्रश्न घ्या. 50 रुपयाच्या एका बंडलात 7,67,185 या क्रमांकापासून 7,67,200 या क्रमांकाच्या नोटा उरल्या आहेत. तर त्या बंडलात एकूण रक्कम किती असेल. खूप सोपा प्रश्न आहे. काय करायचं याच्यामध्ये की जिथपर्यंत कॉमन अंक आहेत ते आपल्याला खोडायचे. म्हणजे 7 6 7 7 6 7 हे कॉमन आहे. आता कॉमन नसणार काय 185 आणि 200 म्हणजे 185 पासून या नोटेचा क्रमांक चालू झालाय जो 200 पर्यंत थांबलाय. तर बरेच जण 200 वजा 185 करतात आणि एकूण नोटा काढतात. आधी एकूण नोटा काढायला लागणार आहेत आपल्याला. पण 185 आपण वजा करायचं नाही कारण आपल्याला 185 ची नोट घ्यायची आहे. त्यामुळे वजाबाकी करत असताना आपण मोठी संख्या जी असेल ती वजा जी लहान संख्या त्याच्यापेक्षा एक संख्या आत घ्यायची म्हणजे 184 घेतलं. कारण वजा 185 केलं तर 185 ची नोट आपण काउंटच करणार नाही. पण जी करायची आपल्याला काउंट ती आपल्या बंडलात आहे. सो 200 वजा 184 10तून 4 गेले 6, 9तून 8 गेले 1 आणि 16 म्हणजे एकूण 16 नोटा आपल्याकडे त्या बंडलामध्ये आहेत. ठीक आहे, पण आपल्याला काय काढायचंय नोटा काढायच्यात का तर नाही ती रक्कम काढायची. तर एक नोट किती रुपयाची आहे 50 रुपयाची. मग 16 नोटा मिळून किती रक्कम मिळणार आहे तर आपल्याला माहिती आहे एकावरून अनेक काढताना आपण काय करतो गुणाकार करतो. म्हणजेच काय 16 गुणिले 50. मग तुम्हाला माहिती आहे हा शून्य उतरून घेतला आणि 16 पंचे 80 म्हणजे 800 रुपये त्या बंडलामध्ये असणार आहेत. कळलं. चला समोर सेम असाच प्रश्न आहे. पुन्हा एकदा मागचा प्रश्न तुम्ही व्यवस्थित बघा आणि हा प्रश्न सोडून मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.